सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, SHVR 2026-27 मध्ये आपण आपल्या शाळेचं सर्वेक्षण केल्यानंतर आपल्याला किमान 15 फोटो अपलोड करणं आहे. ते फोटो नेमके कसे अपलोड करावेत, फोटो कोठे अपलोड करावेत, फोटो अपलोड करताना कोणती काळजी घ्यावी आणि याच्यातल्या काही बाबीचे फोटो माझ्याकडे नाहीच आहे, मग मी तिथं काय अपलोड करावं? कारण जर अपलोड नाही केलं तर सबमिट होत नाही. उदाहरणार्थ, सौर पॅनल प्रत्येक शाळेकडे नाहीये, सौर पॅनल माझ्याकडे नाहीये, मग माझ्याकडे नाहीये तर मी तिथं काय अपलोड करायचंय, ह्या सगळ्या बाबीची चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण ऑनलाईन जाऊ. तर बघा मित्रांनो, आता आपण इथं आलो, आपण इथं सर्वेक्षण पूर्ण केलं. मी यापूर्वीच्या व्हिडिओत देखील सांगितलं, हे सर्वेक्षण मात्र अगोदर सगळं पूर्ण करायचं. सर्वेक्षण पूर्ण केल्याशिवाय फोटोकडे जायचं नाही. तर बघा इथं प्रत्येक आपण 100% केलंय. जल, शौचालय या सहाही विभाग 100% झालेत आणि मग आपण फोटोकडे जात आहोत. आलो फोटोकडे. कोणते कोणते फोटो टाकायचे आता इथं बघा. इथं आधी सूचना वाचा काळजीपूर्वक. बरेच जण सूचना वाचत नाही, मग प्रॉब्लेम येतो. बघा, कृपया विद्यालय से अनुरोध है की कृपया उपयुक्त फोटो अपलोड करें. खालचे फोटो. अधिकतम अपलोड फाईल आकार 4 MB, स्वीकृत फाईल प्रारूप JPG आणि PNG, म्हणजे PDF घेतलं जाणार नाही. 4 MB फोटो JPG असावं किंवा PNG असावं. कृपया अपलोड की गई फोटो देखने के लिए चित्र पर क्लिक करें. अपलोड केलेला फोटो एखादा तुम्ही अपलोड केला, चित्रावर क्लिक करा, तो फोटो तुम्हाला तिथं दिसायला लागेल. आता बघा, पहिला फोटो टाकायचा, स्कूल और परिसर का सामने का दृश्य, इथं फोटो अपलोड करायचा आहे. दुसरा फोटो टाकायचा, मुख्य जलस्रोत का फोटो. ओके, म्हणजे जे पाण्याचा जे जलस्रोत आहे त्याचा फोटो टाकायचा आहे. तिसरा टाकायचा आहे, वर्षा जलसंचयन संग्रहण का फोटो, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तर. पुढचा फोटो टाकायचा आहे, स्कूल का यार्ड जो परिसर की समग्र स्वच्छता दिखता है, म्हणजे शाळेच्या परिसराचा फोटो टाकायचा आहे, जे स्वच्छ परिसर आहे तो. त्यानंतर लड़को और लड़कियों के लिए अलग अलग कार्यशील शौचालय, याचे 2 फोटो टाकायचे. मुलांचं शौचालय, मुलींचे शौचालय, 2 फोटो अपलोड करायचे. त्याची 4 MB पेक्षा जास्त नसावं. विशेष आवश्यकता वाले बच्चों CWSN के लिए कार्यशील शौचालय, याचा फोटो टाकायचा आहे. कचरा निपटना व्यवस्था तंत्र का फोटो टाकायचा आहे. स्कूल में पोषण बगीचा, जो आपला किचन गार्डन आहे, त्याचा फोटो टाकायचा आहे. मासिक धर्म अपरिशिष्ट के निपटान के लिए याच्यासाठी आता जी 1 ते 5 ची शाळा आहे किंवा लहान शाळा आहे, त्या शाळेमध्ये हे नसेल. त्याच्यामुळे आता इथं काय टाकायचं, बरेच शिक्षक इथं मुख्याध्यापक फोन करतात, तर ते देखील आपण बघू काय टाकायचं जे लागू नाही ते. शौचालय के बाद और PM पोषण दोपहर के भोजन से पहले माफ करा, हात धोने की सुविधा, याचा फोटो टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर जल गुणवत्ता परीक्षण रिपोर्ट, तर जर तुम्ही केलेलं नाहीये तर इथं काय टाकायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे. केलेलं असेल तर रिपोर्टचा फोटो टाकणार तुम्ही. शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र दस्तऐवज, शिक्षक प्रशिक्षण कशा संदर्भातलं, तर स्वच्छते संदर्भातलं, याचा फोटो इथं टाकायचा आहे आपल्याला. कार्यशील सौर पॅनल सिस्टम का फोटो, सौर पॅनल समजा या शाळेत नाहीये, मग काय टाकायचं त्यांनी. युको क्लब फॉर मिशन लाइफ, युको क्लब के गठन की अधिसूचना की भरी हुई अपलोड की गई, म्हणजे जो आपल्याला युको क्लब जो आपण स्थापन केलाय, त्या युको क्लबचा आपल्याला इथं नोटिफिकेशन इथं अपलोड करायचं, त्याचा फोटो टाकायचा आहे. आणि 2 फोटो टाकायचे. युको क्लब फॉर मिशन लाइफ पोर्टल के संबंधित पृष्ठों के स्क्रीनशॉट प्रमाण के रूप में, म्हणजे आपल्याला कुठले स्क्रीनशॉट टाकायचेत. युको क्लबला तुमचं एक लॉगिन आहे, तिथं जायचंय आणि तुम्ही तिथं ज्या कृती आहेत, तिथं वेगवेगळ्या 7 थीम आहे. इथं जरा बऱ्याच जणांचा संभ्रम होतो. ज्या 7 थीम आहे त्याच्यातल्या ज्या थीमवर तुम्ही काम केलेलं आहे, ज्याचे फोटो तुम्ही तिथं अपलोड केलेत, त्याच्या 2 थीमचे वर जे काम केलंय तुम्ही, त्या 2 थीमचे स्क्रीनशॉट तुम्हाला इथे अपलोड करायचे, जे मिशन लाईफ या वेबसाईटवर आपण टाकलेले आहेत, इको क्लबच्या वेबसाईटवर. तर या पद्धतीनं आणि मग नंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. आता बघा, माझ्याकडे सौर पॅनल नाहीये, की जल गुणवत्ता नाही, तर आपण सौर पॅनलचं घेऊ. हे बऱ्याच शाळेत नाही, हा प्रश्न बहुतेक जणांचा येणार आहे. इथं काय करायचं, प्रमाणपत्र लिहायचं. प्रमाणित करण्यात येते की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
जे तुमच्या शाळेचं नाव असेल, उदाहरणार्थ ही जी शाळा आहे, ही शाळा जी आहे ती शाळेचं तुम्ही नाव लिहायचं, की जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किंवा खाजगी शाळा, जी तुमची शाळा असेल ती शाळा. तर की या शाळेमध्ये अं, सौर पॅनल उपलब्ध नसून ते कार्यान्वित नाही. खाली मुख्याध्यापकाचा सही शिक्का करायचा, त्याचा फोटो घ्यायचा आणि तो फोटो अपलोड करायचा. कारण जर हा फोटो अपलोड केला नाही, शेवटी आपण सेव्ह केलं आणि आपण जेव्हा जमा करायला लागतो, अंतिम जेव्हा सबमिशन करायला लागतो, सबमिशन होत नाही. ते सांगतो तुमचा फोटो बाकी आहे तिथं. त्याच्यामुळे किंवा इथं मुलींचं ही मशीन नाही आहे. 1 ते 4 ची किंवा 1 ते 5 ची शाळा आहे, मासिक धर्म ही मशीन नाही आहे. तर त्यावेळेस तसं तिथं करायचं, की 1 ते 5 ची शाळा असल्यामुळे किंवा 1 ते 4 ची शाळा असल्यामुळे या शाळेमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे. असं जे तुम्हाला लागू नाही किंवा आता हे प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र सांगितलं BRC किंवा डाएटकडून जर तुमचं प्रशिक्षण झालेलं असेल, तर हे प्रमाणपत्र घ्यायचं आणि ते प्रमाणपत्र इथं अपलोड करायचं. या पद्धतीने आपल्याला हे 15 फोटो अपलोड करायचे आहेत मित्रांनो. अगदी तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न केला गेलेला आहे. बरेच जण फोन यासाठी करतात, की हे इथं 4 MBच्या पेक्षा जास्त आकार झाला तर फोटो अपलोड होत नाही. त्यानंतर PDF अपलोड करता येत नाही. तर ती एक काळजी घ्यायची आपल्याला. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.